कशी करते बघ की देवाची चारती जाऊन जाते इकडे नाही चारती नाही वरी लय बी आहे धन धन करून ये नाही तर धनावरचं साप होतं बरं का. दिवस मावळ्यावर शिटी वाजवून ये, दिवस मावळ्यावर फळं तोडून ये, ह्याच्या मागं काय कारण आहे ही जर तसंच जर पुढं सांग. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं हे यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, 7:30 वाजलेलं आहे. अजून काय आंघोळ केलेलं नाही मी. गाय निघालो घेऊन बांधायला. सोम्या चिंगी पुढं म्हातारी गाय आहे आपली. आणि आज काल ही गहू आपला पेरून झाला आहे. महिना ती कशी झोपली ती गव्हातच. तर आज ह्याच्यात ड्रीप हातरून पाणी सोडून द्यायचं. येता येता मोटर चालू करून यायचं आहे आपल्याला. पाणी तुरीवर चालू आहे, तुरी बी भिजवायचं चालू आहे आणि ड्रिप पण हातरून ह्याच्यावर पण द्यायचं पाणी सोडून. कामं लय आले आता कामं लय आले. एवढं गहू भिजवून झाला की मग नाही परत काय, तुरीला 1 ते 2 पाणी द्यावे लागतील, संपला विषय. बघलं बघा मस्त गायींपाशी येऊन गायींची आणखी शोभा वाढवली. किती यायला लागलेत. मोटरचा आवाज आला चालू झालेला. तर मंडळी, आपण पाणी सोडलंय आता तुरीवर. तुरीची दारं चालू आहे, ती तुरीत पण दारं धरतोय. आता इथली ड्रीप पण हातरायची आपल्याला आता गव्हासाठी. गव्हावरची ड्रीप हातरली की मग पाणी गव्हावर चालू झालं. त्यासाठी फास्ट कार्यक्रम करावा लागणार आहे, कारण आज आहे शुक्रवार. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार 5 दिवस टाईम आहे. 5 दिवसात आपलं गहून तुरी भिजवून झाल्या पाहिजे. त्या सगळ्या काय होईल ते होईल सगळं. जरी नाही झालं थोडंफार राहिलं तरी मग परत रातपाळीला थोडं दारं धरत ती घेऊन टाकायचं, सगळं काय ठेवायचं नाही. आता मी आलोय चपल्या घालायला, कारण चपल्या घालून जायचे. खालच्या रानात ड्रिप टाकलेली आपण ती आणायची. दारं धरताना चपल्या घालून काय जमत नाही. बापू चल बाबा, चल आता चल, तेवढे ड्रिप हातरायची आपल्याला. तर आमची टीम लागली कामाला आता. ही आपण खाली उन्हाळ्यातच आणली ना का, रानाची मेहनत करायला टाइम आणली का. तर पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, अशी डायरेक्ट वडाय चालू करायचं नाही बापू. ही काय होतंय गवात ह्यात, ही असं ड्रिप घेऊन ही अशी वर उचलायची, म्हणजे ना नाहीतर अडकाडकी झालेली ती गवात आलं ना, उगवून आलंय ते अडकायचं नाही. हां चला वडा करा चालू, जाऊ एक घेऊ. घेऊ आता एवढं करून काम. 1 तास लय लागेल ह्याला, तास झाला, तासात होऊन जाईल सगळं, काय राहायचं नाही. असं काम चालू आहे आमचं. आता हे सगळं स्वच्छ करायचं, पाणी ह्यातनं सोडायचं, एंड कॅप काढायच्या, ह्यातनं पहिल्यांदा सगळं पाणी ह्या नळ्यातनं बाजूला काढायचं आणि मग नळ्यांची तोंडं लावली की मग पाणी पडायला चालू होतं. तरी पण ड्रिपर काय बंद पडलेलं असते तर त्याला खोलायचं, घाण काढायची, स्वच्छ करायचं, मग पाणी पडतं व्यवस्थित. आपले ड्रिप हातरून झाली, पाणी चालू केलं आहे. आणि जिथं लॅटरल राहिले तर बसवायचे, तिथं आता बसवून घ्यायच्या. काय ठिकाणी रबर नाही, टेकअप रबर बसवून घ्यायचं आहे. चालू आहे. तिथे नळी कमी पडली का, एक तिथं नळी नाही, जाऊ दे त्याला एक रबर आणखी तेवढी.
वरती एवढं बसून घ्यावं लागेल, वाल बंद करावं लागेल. सर्व द्या आता सगळे कापायचंय काय? बरं आलो आलो. बसलं का? नाही मग? केलं मी कापावं लागतं. तर मंडळी आता जवळजवळ 3 वाजल्या, लाईट जाईल आता. आता मी चाललोय खाली विहिरीत पाणी बघू, गायींची जागा बदलू, पाणी पिऊ, ताण लागलेले. विहिरीत पाणी प्यायला काय चांगलं नाही की आमच्या, काय करता आता. मग ड्रिप जोडून झाल्यावर लागली होती स्वयंपाक बनवायला. स्वयंपाक झाला असेल तिचा, आता लाईट गेली बी असेल, आता काय सांगता येते. चालू आहे काय की बहुतेक. डॉन हाय हाय चालू आहे लाईट. पाणी लांब खाली गेलं तर विहिरीचा आवाज येत होता. म्हणलं कशाचा आवाज येतोय. कॅमेरा आधीच चालू केला तर पारवा बसलं होतं तिथं. व पाणी वरनं चळचळते, वरनच पाजार लागले ते विहिरीला. जरी पाणी कमी झालं तरी सुद्धा लगेच उद्या परत हाय असं येणार जाग्याला. चिंगे सोम्या सोडू आता. संध्याकाळची येळ आहे, गाई आणून बांधल्या. क्षितिज आमचा दारातलं थोडं थोडं गवत आहे ती काढतोय. आणि इकडं डॉन, त्याला जरा तरतरी आली. जरा डॉन येतो. तू कधी ऐकलंय का माझं? म्हातारी गाय त्याच्या नातीला कशी चाटते. रोज अशीच करते बरं का, रोज चाटणार त्याला. स्वामीला तिकडे बांधलंय. जरा दारात असलं म्हणजे जरा बरं दिसतं, जरा गाई दारात बरं वाटतं जरा. अरे आपल्याला जरा फेविक्विक आणायचं होतं रे, मग तुला सांगेन म्हणलं राहिलंच लागा. ती पाईप फुटलाय, ती फेविक्विकनं जोडून बघितलं असतं एकदा. नाही चिटक ना, कसं काय? अरे पण कोरडं असतानाच त्याला हे करायचं रे. कसं काय मनाने? नंतर जरी लागलं तरी बर, त्याला दुसरा पर्याय ती तुकडा काढून जोडावा लागेल. अरे पण ती कुठं त्याला थोडस आपल्या तर हे आहे का, काय त्याचं नाव ते, यमशील. हा नाही का मंडळी. दिवस मावळून गेलाय आता, राहू दे आता. हे दिवस मावळल्यावर कशाला धक्का लावून. ही म्हणाल काय आमचा दादा काय. पण कसं आहे बरं का, वनस्पतीची पानं, फुलं, फळं दिवस मावळून गेला ना तोडायची नसते ती अजिबात. ही जुनी माणसं सांगते ती. मला बी असं, मी बी असाच ह्याच्यासारखाच असायचं. काय असतं काय कुठं काय, पण ह्याच्या मागं काहीतरी कारण असतं बघा. ती कारणं एक चूक झाली. जुन्या माणसांनी नाही कारणं बी सांगायला पाहिजे होती. असं केलं की असं होतं, असं केलं की असं होतं. माणसांचा विश्वास बसतो. नुसतं सांगते ते दिवस मावळ्यावर शिटी वाजवणे, दिवस मावळ्यावर फळं तोडणे. ह्याच्या मागं काय कारण आहे, ही जर तसं जर पुढं सांगत गेले असते ना तर लोकांना बी विश्वास बसला असता, असं झालं असतं. ते आल्यावर तरी तिला जरा थोडस सुखाने बसून ते रे बाबा. हा तुला आता खोड्या करायला कोण नाही, ते आल्यामुळे तू लागला काय त्याच्या नादी करून. ज्याच्या त्याच्या वस्तूने एकमेकाच्या वस्तूला तुझा बेड कुठं आहे, तिच्या बेडवर तिला बसवते. तुझ्या बेडवर तू बस आणि तुझा तू अभ्यास कर. त्याला ते आली ती खेळायला काय ते कुणाचं पुस्तक आहे ते? बाईची गेल्या वर्षी पुस्तक घेतली का ती?
चला बापू तुझं बेड कुठं आहे त्या बेडवर बसायचं जा तिला अभ्यास करू दे तिचा इकडे बस चल अभ्यास घेते काय तू त्याचा हा घे अभ्यास घे बघू किती काय कसं काय करते मला कळलंच आता तू वर्षभरात काय केलंय 15-20 मिनिटाचा अर्धा तास घे का अभ्यास मग मला सांग सगळं हा 3 डम्पिंग झालं काय 3 डम्पिंग झाली मका बर चांगलं झालं ती मकवान आणलं तर मला हे आज जरा बरं वाटायला लागलं ती बी आता दुपारनं माझं अंग दुखलं ग त्या मकवानाने तर बर या मग दिवाळीला इकडं काय ते बघा काय तवर करा काहीतरी झाकून पिकून ठेवा ती मका हा दिवाळीचं खायला ये पण ये की मग इकडे ये आणि तिकडे हा मका शेती करत बसा नुसता हो तसं नाही सणासुदीला तरी निदान हा बरं आता किती दिवस लागतील मग दिवाळीला जमते का नाही यायला मग दिवाळी खायला ये की मग इकडं तरी बर अगं पण ती तुला ये म्हणतो इकडे तर तू याय नाही की तुमचा जीवच निघा नाही ते गावातल्या घरात ना लय बी आहे धन करून ये नाही तर धनावरच साप होतं बरं का लय बी धन करून ये म्हणलं नाही तर धनीवरच साप होतं म्हणलं परत मेल्यावर अगं मग काय पण कशाला एवढा जीव गुतवावा मी म्हणतो आता म्हातारपणे अगं बसून नाही आता वय झालंय आता मस्त करून घ्यायचं मस्त करून घेताय मला बी ताप देताय की तुम्ही आदन म्हणणं काय ताप देतो तुला तेवढा सुद्धा ताप वाटतो की सच्याबक सारखा नव्हता संदीप का आला नाही मग हित अगं आहे हित तुरी भिजवतोय आज त्या गव्हाला ड्रीप हातरली त्याला पाणी सोडलं मग हिथं काम नाही गाई बघायच्या त्या हिथं काम नाही ते वे हा चालतं होय ठेव आईला बोलवलं इकडं दिवाळीला तर आई बघा कशी म्हणते बोलते बघा तिला तिथनं जीवच निघत नाही तिकडच्या रानातनं आणि गावातल्या घरातनं हे असं तिला ये म्हणतोय आता सण आलाय आता सणाला जरा बरं दिसतं जरा बरं वाटतं जरा सगळी माणसं आली म्हणजे सुचिता आमची इथं लागली काम करायला आली होय आल्या कामाला लावलं ती बाप तिकडं बसलाय काय मोबाईल बघत बाप्या चल इकडं काय म्हणली घेतलं का विचारलं का त्याला प्रश्न येते ते का त्याला मध्ये आता काय बघत होय नेमकं मोबाईल वर काय बघते हा म्हणजे कामाचा व्हिडिओ आहे ना त्याच्या बघ अभ्यास कर बाबा अभ्यास कर तर आज वसुबारस आहे गायींची पूजा करायचं चालू आहे आता पहिले त्या गायची कर पूजा पहिल्यांदा होय का त्या गायची कर हा दिवा असल्यामुळे ही नाही भेणार जय गुरुदेव दत्त हा तिला सवय लागली ना जास्त खायची ही नुसती वयाने नाही मोठी झाली अनुभवाने मोठी झाली
तुला उदबत्ती पोळला नाही दिसते म्हणलं. हा ए थांब दिवाळी झाली थांब हा, ह्याचं ताट घे नैवेद्याचं ताट घे. थांब, ती एक भाकरी दे. चाल मुलं. आता हिले तिला कळलंय आता खायला आणखी कशी करते बघ की देवाची चारती दोन होती इकडे करते नाही उरी बरं जास्त तिला सोड सोड ती खाते तिची ती मनाने तिला कळतंय स्वामी त्याची फक्त पूजा करते जास्त खात नाही. बाळ आज छान न पडले ती बेतले राहू दे त्यांचं डोळं चमकते तर अंधारात. अरे वरच ते पांढर लगेच लाईट. हा असू दे चल लांबणं तर लांबणं. आरशी तर झाली की जवळ हा ते खात नाही. चला.